विष्णू विष्णू वंदिता शाह सुनो शिवशैषा मुजरा भद्राय राजते मुजरा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, त्याचे छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मानाचा धगधगता स्वाभिमान आणि काही जाय सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात त्याचा पहिलं स्थान, मराठ्यांचा जो भगवा आसवंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्यांच्या कुशीत स्वराज्याचे स्वप्न उद्यास आले त्या राजमाता राष्ट्रमाताची जवायचे, पर मुलखामध्ये राहून हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पित शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यातून पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, ते वीर म्हणजेच ना छत्रपती शिवाजी महाराज. पित्याने निर्माण केलेले स्वराज्य फक्त रक्षणच नाही तर पित्याने निर्माण केलेले स्वराज्य 10 पट्टीने वाढवले ना, असे ते शंभूराजे. म्हणतात ना नियतीचे मालिक व्हा पण परिस्थितीचे गुलाम बनू नका, म्हणतात ना नियतीचे मालिक व्हा पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. म्हणूनच तर नाचू कीर्तनाचे नक्की ज्ञानदीप लावू जगी, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबर आहे. शब्द हे शस्त्र समजून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत नामदेवरे. दिवसभर हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं, असं काम ज्यांनी केलं ना ते संत गाडगे बाबा. शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं, माझ्यासारखी एक सामान्य मुलगी इथे येऊन बोलू शकते ना, ते आमची सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, ज्यांनी प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावरती आज या साऱ्या देशाचा राज्यकारभार चालतोय, ते विश्वरत्न म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमात मी या सर्वांना वंदन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहावे असे नाही, आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहावे असे नाही, काही क्षण विसरू म्हणतात, विसरता येत नाही, असाच आजचा हा क्षण. 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला, शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सैन्याने चौघडा वाजू लागल्या, एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कडे पठारावरती दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, माझा शुभ जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा सौभारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला. इतिहास घडवणारे आम्ही असे जन्मला ना कुठे, झुकविले त्या हिमालया, पूजितो आम्ही शिवराया, सहन होणार नाही स्वराज्याची फरेब, जातीवंत हृदयात धडकतात आऊसाहेब. विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान, शंभूराज आठवले की डोळ्यातून अश्रू आपोआपच ढळतात. अहो जिथं पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा, अहो जिथं पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा, वाकणार तर नाही पण मोडणारही नाही मराठा. परंतु मराठ्यांना म्हणायचं तरी कुणाला, इथं एक विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो. परंतु मराठा म्हणायचं तरी कुणाला, जो मरेल पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही ना तोच खरा मराठा, तो कुठल्याही जातीचा असो किंवा धर्माचा. आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. अहो एका गुलामीच्या काळात एक क्रूर सौदामिनी दडाडली, तिच्या दुधरीत शिवबा नामक एक झंझावत जन्मले आणि छत्रपती बनून स्वराज्याचे तारणहार झाले. शिवबा घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. 18 प्रकार जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, यसाजी, संताजी, धनाजी, जीवा महाल यासारख्या असंख्य मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. त्या काळचे मावळे एकनिष्ठ होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार सुंदर अशा शब्दात लिहून सांगितलंय, हो, लाज गरिबीची बाळगू नका तर लाज दुर्गुणांची बाळगा. आपल्यामधील जे काही ना दुर्गुण असतील ना ते काढून टाकले पाहिजे आणि राष्ट्रहित जपले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे निर्व्यसनी होते, म्हणूनच ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले. आजकालच्या पिढीने काय आदर्श घेतला हो त्यांचा? आजकालची बहुशांत कार्टी 31च्या रात्री किल्ल्याच्या पायथ्याशी जर का दर्टी मनाने पार्टी करत असतील तर त्यांची घरटी सुरक्षित राहते का हो? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती हो, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त माझ्या शिवरायांच्याच रक्तात होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले, लढाई जिंकल्या, म्हणून ते युगपुरुष झाले असं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातील सर्जनशाहीवर पहिला तोफ चालवला होता. सर्जनशाही म्हणजे नेमकं काय हो, तर ज्या क्रूरच्या क्रूर काळात जिथं अत्याचार
ओरबायला साक्षर अशा या काळात शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या काळी अनेक राजांच्या दरबारी नाचगाणे चालायचे हो, पण माझ्या शिवबांच्या दरबारी कधीच नाचगाणे चालले नाही. म्हणून तर आजही आपण शिवरायांना वंदन करतो, आपले कुलदैवत मानतो. म्हणूनच म्हणे, आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरारा. रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, सरअध्यक्षांसाठी तो गोडकोटी वसला. असा एक शिवपुत्र रायगडी निजला, रायगडी निजला, रायगडी निजला. सर्वांनी सोबत घोषणा करायची, प्रौर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज